नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्य ही घरामध्ये सर्वांच्या समोर ओरडून बोलते. जीवाने आनंद निवास सोडवण्यासाठी हार विकला, जमीन विकली. यातलं नंदिनी ताईला काहीच माहीत नव्हतं. तेव्हा रम्या विचारते, परंतु हे सर्व तुला कसे ठाऊक? एका वेळी बोलून जाते, हे मला ताईने सांगितले. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो जेव्हा जीवा हा सर्वांच्या समोर बाबा आणि घरच्यांची माफी मागतो आणि बोलतो, बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. आणि तेव्हा बाबा बोलतात, मी सांगेन ते करायला तयार आहेस ना, मग ठीक आहे. उद्यापासून तू ऑफिसमध्ये येऊन काम करायचे, अगदी मानेपर्यंत येईपर्यंत. बाबा निघून जातात आणि बोलतात, यामध्ये कसलाही बदल होणार नाही. आणि तेव्हा जीवा, नंदिनी हे सर्वजण अवाक झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, आपण संपूर्ण दिवाळी एकत्र साजरी केली. तुम्हाला एका शब्दाने देखील मला सांगावेसे वाटले नाही का? आता तुम्ही वाटेल ते करा, परंतु माझ्याशी एक शब्द देखील बोलू नका. तुम्ही आजपासून माझ्याशी बोलायचे नाही. असे बोलून पार्थ देखील तेथून रागाने निघून जातो आणि काव्य मात्र काहीच उत्तर देऊ शकत नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा कशा प्रकारे आजीचा हार सोडून आणून शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.